चंदननगर परिसरात एका विवाहित महिलेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या आत्महत्येचं गूढ अजूनपर्यंत कायम होतं। मात्र चंदननगर पोलिसांना हेच गूढ उलगडण्यामध्ये आता मोठं यश आलेलं पाहायला मिळतंय आणि या गुन्ह्याचा छडा हा केवळ कचऱ्यात फेकलेल्या एका सुसाईड नोटच्या तुकड्यांमुळे लागलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। आत्महत्येची ही घटना 9 फेब्रुवारी रोजी घडलेली होती। चंदननगर परिसरात पूजा नावाची ही महिला आपल्या मुलाबरोबर वास्तव्याला होती। खरं तर सगळ्यात आधी ती तिच्या पतीबरोबर वास्तव्याला होती। मात्र त्याच वेळी तिच्याच पतीचा अगदी जिगरी मित्र असलेल्या करण शिंदे नावाच्या एका तरुणाला पतीनं आपल्याच घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली। हा जो करण शिंदे आहे हा तिच्याच पतीचा खूप जवळचा मित्र होता आणि त्यामुळे पतीनं आपल्या घरामध्ये राहण्यासाठी त्याला त्याची सोय केलेली होती। मात्र करण हा या मैत्रीला जागला नाही किंवा त्याला जी काही मदत मित्रानं केलेली होती या मैत्रीचा कुठेही त्याने विचार केला नाही। त्यानं आपल्याच मित्राचा विश्वासघात करत त्याच्याच पत्नीला म्हणजेच मयत असलेल्या पूजाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। गेल्या काही महिन्यांपासून या दोघांचेही प्रेम संबंध सुरू होते। मात्र हळूहळू या संपूर्ण प्रकाराची कुणकुण जी आहे ती पूजाच्या पतीला लागली। त्यानंतर मात्र या दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायला लागले। आपलीच पत्नी आपल्या मित्राबरोबर मिळून आपली फसवणूक करतेय असं कुठेतरी तिच्या पतीला वाटत होतं आणि त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली। त्यानंतर हे वाद इतके टोकाला गेले की पूजा यांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन दुसरीकडे राहायला सुरुवात केली। जी काही माहिती आहे त्यानुसार त्या माहेरी राहत होत्या असं सुद्धा काहींकडून सांगितलं जात आहे। मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये असं घडलं की त्यांना पुन्हा एकदा हे सगळे अनैतिक संबंध तोडून आपल्या पतीबरोबर राहायचं होतं, आपला संसार पूर्ववत करायचा होता, आपल्या मुलाला त्याच्या वडिलांची गरज आहे हे त्यांना सातत्यानं जाणवत होतं आणि त्यामुळेच त्यांनी करण शिंदे याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडले आणि पुन्हा एकदा आपला संसार नव्यानं सुरू करण्याच्या तयारीत त्या होत्या। असं सगळं असताना मात्र करण शिंदे याला हे काही मान्य नव्हतं। तो मात्र या दोघांचे जे प्रायव्हेट फोटोज होते, जुने फोटोज होते, हे फोटो सातत्यानं पूजा यांना दाखवून त्यांना कुठेतरी धमकी देत होता किंवा मी हे फोटो व्हायरल करेल असं म्हणून पैशांची मागणी करत होता। तू इथून पुढे संसार करूच शकणार नाही अशा पद्धतीची धमकी तो सातत्यानं देत होता। सुरुवातीच्या काळात या सगळ्या धमक्यांना घाबरून पूजा यांनी काही पैसे सुद्धा करण शिंदे याला पाठवलेले होते। मात्र त्याची ही पैशांची डिमांड सातत्यानं वाढत गेली। तो ब्लॅकमेल करणं थांबवतच नव्हता आणि या सगळ्याला कंटाळून अखेर पूजा यांनी एक सुसाईड नोट लिहिली। ज्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या पतीची, आई वडिलांची आणि आपल्या 9 वर्षांच्या मुलाची सुद्धा माफी मागितली। आपल्या मुलाची आपल्यानंतर काळजी घ्या अशा पद्धतीची एक भावनिक विनंती सुद्धा केली। ही सुसाईड नोट लिहिल्याच्या नंतर 9 फेब्रुवारीला राहत्या घरामध्येच त्यांनी गळफास घेतला आणि आत्महत्या केली। हे प्रकरण जेव्हा चंदननगर पोलिसांना कळलं त्यांनी या प्रकरणामधला तपास सुरू केला। मात्र सर्वात पहिल्यांदा हे प्रकरण नेमकं कशामुळे झालं असेल किंवा या आत्महत्येमागचं कारण काय असेल हे पोलिसांना कळत नव्हतं। पोलिसांनी अनेक दिवस या सगळ्यातला तपास केला मात्र गुन्ह्याचा उलगडा काही केला होत नव्हता। मात्र या सगळ्यामध्ये एक झडती अतिशय कामाला आली। ही झडती जी आहे ती घेतलेली होती कल्याणी नगरच्या ज्या परिसरामध्ये पूजा या एका कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायच्या त्या कंपनीची ही झडती घेतली होती। ज्यावेळी ही झडती घेतली गेली त्यावेळी याच कंपनीचा जो कचरा होता या कचऱ्यामध्ये तिथे एक सुसाईड नोट सापडली। मात्र ही सुसाईड नोट अखंड नव्हती तर फाडलेली होती, तुकडे 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 होते। हे सगळे तुकडे पोलिसांना संशय आल्यामुळे पोलिसांनी गोळा केले। त्यानंतर एका ट्रान्सपरंट टेपच्या मदतीनं हे सगळे तुकडे एकमेकांना चिटकवून एक मोठं पान बनवण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न यशस्वी झाला। कारण हीच पूजा यांची शेवटची लिहिलेली चिठ्ठी म्हणजेच सुसाईड नोट होती, ज्यामध्ये करण शिंदे यांना त्यांना कशा पद्धतीनं छळ केलेला होता, ब्लॅकमेल केलेलं होतं किंवा पुरावे कशा कशा पद्धतीनं त्यांच्याकडे होते हे सगळं त्यांनी मांडलेलं होतं। त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा या प्रकरणातले व्हिडिओ फोटोज असतील किंवा ट्रान्झॅक्शन जे काही केलेले होते त्यांनी त्याविषयीचे सगळे डिटेल्स असतील, पेमेंटचे डिटेल्स असतील, हे सगळं त्यांनी पुरावे म्हणून आपल्या फोनमध्ये ठेवलेलं होतं आणि याच विषयीची आपबीती त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती। आता मात्र या प्रकरणामध्ये सुसाईड नोट मिळाल्याच्या नंतर करण शिंदे याच्या विरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्याचा शोधही सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय। मात्र केवळ चिठ्ठीच्या मिळालेल्या या सगळ्या तुकड्यांमुळे पोलिसांनी इतकं महत्त्वाचं प्रकरण उघडकीस आणलं, या गुन्ह्याचा छडा लावला। त्यामुळे चंदननगर पोलिसांचं कौतुक होताना पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे या आरोपीला अटक कधी होणार याकडे सुद्धा सगळ्याच पुणे शहराचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.